माझं ठरलंय, मी लग्न करणार नाही. तुझं ठरलंय ना, मग माझं बी ठरलंय. लगीन नाही करणार, मग मी जिद्दी नाही राहणार. माझ्या जीवाचं मी काहीतरी बरं वाट करून घेईन. मी नसल्यावर तुम्ही तरी काय करणार आहे जगून? जिद्द्याची काय करून दाखवू शकला नाही? तुमच्या मरणाचा तरी हिच्यावर काही परिणाम होतोय का बघा. आई अगं काय बोलतेस तू? खरं तीच बोलते आम्ही राणे. तू नको करू आमची काळजी. तुला किती कदर आहे आमची ना, आमच्या शब्दाला किती मान आहे ना, ती कळलंय आम्हाला. आता आमचा जगून काय उपयोग नाही. चला बघ. अगं सुलकी काय बोलतेस तू? हे तरी एक शब्द पण बोलू नका. आजपासून लय ऐकलं तुमचं. आज तुम्ही माझं ऐकायचं. चला चला. आई तू आता नको तो हट्ट करते बर का. हे सगळं तू लोकांना तमाशा दाखवण्यासाठी करतेय ना. मला माहितीये हे सगळं तुझं माझ्याकडून होकार मिळवण्यासाठी चाललंय. पण यावेळी मी तुझं काहीच ऐकणार नाही. ऐकावंच लागल. आणि मी तमाशा करत नाही, कळेल तुला. चला. खरं चप्पल कोणाला म्हणून ऐकायचं नसतंय माझं. पण आता ना लय झालं, बाद झालं. माझ्या आयुष्याचं पार वाटोळ करून ठेवले. चला. अगं पण ऐक तरी. तुम्ही काय नाही ऐकायचं मला तुमचं. आई तुझं नेहमीच आहे बर का. तुझं ऐकलं नाही की मग तू असं तमाशा करते. पण यावेळी मी तुझ्या अशा तमाशाला भुलणार नाही. तू काय पण केलं ना तरी मी लगीन करायला तयार होणार नाही. हॅलो. हां, काल जे मी डिटेल्स मागितले होते ते मेल अजून मला आलेलं नाही आहे. मला पटकन मेल करा. ओके, थँक्यू. बरं ऐका, आपला एक खूप मोठा मेजर प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे. आपल्याला आता मार्केटमधून पैसे मिळत आहेत. आपण लक्ष्मी फायनान्स या कंपनीकडनं लोन घेतोय. वाव, दॅट्स अ ग्रेट न्यूज. आय मीन आय कॅन्ट बिलीव्ह की लक्ष्मी फायनान्स आपल्याला लोन देत आहे. आय टेल यू, मार्केटमध्ये मला माहिती आहे लक्ष्मी फायनान्स इतक्या इझिली कुठल्याच कंपनीला लोन देत नाही. आणि हे तुम्ही करून दाखवलं सर. खरंच म्हणजे डेडिकेशन, जिद्द, स्पिरिट. एखादी गोष्ट जर का मिळत नसेल तर ती मिळवण्यासाठी काय करावं, किती कष्ट घ्यावे, आणि हे जर का कोणाला शिकायचं असेल ना तर ते त्यांनी तुमच्याकडून शिकावं. आय टेल यू, आता आपल्या कंपनीला नंबर 1 पोझिशनला न्यायला कोणी थांबवू शकत नाही. मला ना असं इतकं प्राऊड फील होत आहे, कारण एकतर तुम्ही हार नाही मानलीत, आबांची अट मान्य केलीत, वस्तीमध्ये 1 दिवस राहिलात आणि एका दिवसात स्वतःच्या जीवावर बळावर हे लोन तुम्ही घेतलं. इट्स अ बिग अचिव्हमेंट. सॉरी सर. सर मी आता लक्ष्मी फायनान्सची फाईल तपासली. सर त्यांचा इंटरेस्ट रेट जरा जास्त नाही वाटत का? हो आहेत ना. मग काय सर. सर मग ती मोठी रिस्क नाही होणार? केटी, आपण बिझनेस करतोय. बिझनेस करताना रिस्क घ्यावीच लागते. आणि आत्ता जर आपण इंटरेस्ट रेटला घाबरलो तर उद्याच आपल्याला आपली कंपनी बंद करावी लागेल. हे बघा, तुम्ही काळजी करू नका. तुम्ही फक्त तुमच्या कामावर फोकस करा. बाकी फंड्स कसे मॅनेज करायचे ते मी बघेन. सर पण आबांना वाईट वाटेल. मला जेव्हा वस्तीत पाठवलं त्यांनी, तेव्हा मला काय वाटेल याचा विचार त्यांनी केला होता का? नाही ना. मग मी आता त्यांचा विचार का करू? सर तरी मला वाटतं आबांनी एकदा या लोनचे डिटेल्स बघितले तर. केटी, मी तुम्हाला एकदा सांगितलंय, तुम्ही फक्त तुमचं काम करा. मला माझं काम शिकवायचा प्रयत्नही करू नका, कळलं? तुम्ही पाय वडू नका त्याला. काय मागितलं होतं एवढं तिला मी? तिच्याच्यानं एवढं बी महिना झालंय बाई. करू द्या, करायची ना तिला तिची मनमानी, करू द्या. नाही ना ऐकायचं माझं. मग आता मी पण तिचं ऐकणार नाही. आपण आपलं आयुष्य संपवून टाकू. माझी तरी समाधान मिळेल तिचं. ऐक, तुमचं मला घाबरवून झालं ना की घरी या, मी घरीच आहे. दरवेळी अशी काहीतरी नाटकं करायची आणि मग तिला पाहिजे ते करून घ्यायचं. सारखं तसं कसं चालेल? माझं पण मन आहे, माझी पण काहीतरी स्वप्न आहे, पण नाही त्याचा विचार नाही करायचा. ते काय नाही, यावेळी तुम्ही काय पण करा, मी पण नाही ऐकणार. हा ऐका
ऐकलं का? मी पण नाही ऐकणार तुमचं. आज आपली खूप इम्पॉर्टंट मीटिंग आहे. लास्ट टाइम ज्या फॉरेनवरनं क्लायंट आल्या होत्या त्यांच्या कंपनीतनं आज त्यांनी गोडसे सरांना पाठवायचा निर्णय घेतलाय व्हिजिट करायला. हो, गोडसे सर, मी नाव ऐकलंय, फार मोठं नाव आहे. हो, म्हणूनच ते येतात आपल्या कंपनीत आज व्हिजिट करायला. गोडसे सर खूप जास्त स्ट्रिक्ट आहेत. त्यांना कामाच्या बाबतीत कुठलाही कॉम्प्रोमाइज केलेलं आवडत नाही. सो बी केअरफुल. दॅट्स अ गुड न्यूज. आय मीन, इतका मोठा माणूस जर का आपल्या कंपनीशी जोडला जात असेल तर कमाल आहे. जिथे इंद्रा असतो तिथे अशी मोठी माणसं आपोआप जोडली जातात. एनिवेज, गोडसेंबद्दल मी तुम्हाला ज्या ज्या इन्स्ट्रक्शन्स दिल्या आहेत त्या नीट लक्षात ठेवा. त्यांना काम हे खूप स्पीडने केलेलं एक्सपेक्टेड असतं. आळशी एम्प्लॉई दिसला की ते लगेच फायर करतात. सो हे नेहमी लक्षात ठेवा. डोंट वरी सर. आय मीन, आम्हाला सवय आहे त्याची. तुम्ही इतक्या पॅशनेटली आणि स्ट्रिक्टली आमच्याकडून काम करून घेता. आता जास्त अलर्ट राहून काम करावं लागेल. हे बघा, गोडसेंचं असं आहे, त्यांना कामात कुठेही कॉम्प्रोमाइज दिसलं तर ते लगेच प्रोजेक्ट कॅन्सल करतात. सो आपल्याला ते होऊ नाही द्यायचंय. काय झालं? टेन्शन आलंय? हे बघा, मी जशा इन्स्ट्रक्शन्स देतोय त्या फॉलो करा आणि काम करा. बरं, त्यांच्या मते कंपनीसाठी लेबर वेलफेअर हे खूप जास्त महत्वाचं आहे. त्यासाठी कंपनीचे काही फोटोज व्हिडिओज रेडी करा. विक्रांत, ही जबाबदारी तुझी असणार आहे. सर्टनली, डोंट वरी. ओके. मला त्यासाठीच ठेवलंय ना इथे. कालपर्यंत मी स्वतःला कामगार समजत होतो, पण आता बैल म्हणून काम करावं लागणार आहे. ठीक आहे इंद्रा, हा बैल तुला लवकरच शेंगावर घेऊन या कंपनीतून बाहेर फेकून देणार बघ. बरं केटी, एक काम करा, कामांची एक लिस्ट बनवा. कुठली कामं बाकी आहेत, कुठली झाली आहेत, ह्याचा एक ट्रॅक रेकॉर्ड ठेवा. चलो, हरी आप. ओके. कसला विचार करताय? इंद्राचा ना? त्यांनी काही चुकीचा निर्णय घेतलाय असं वाटतंय का तुम्हाला? नका काळजी करू, आपला मुलगा हुशार आहे आणि विचाराने वागणार आहे. बसा. आधी मला तेच वाटत होतं, आता माझा या सगळ्यावरचा विश्वास उडालाय. म्हणजे मला केटीनचा फोन आला होता. इंद्रा काय करतोय हे सगळं कळलंय मला. काय कळलंय तुम्हाला? इंद्रा काही चुकीचं पाऊल टाकतोय का? तसंच वाटतंय मला. म्हणजे हे पैसे कोण देतोय, का देतोय हे विचारायला नको? ती कंपनी पैशांच्या आधीच कुठलीही गॅरंटी घेत नाहीये. असं कसं होईल? का नाही होऊ शकत? आपल्या कंपनीचं नावच इतकं मोठं आहे की का कोणी पैसे देणार नाही? आणि आपली कंपनी इतकी वर्ष तग धरून उभी आहे, हे इतकं पुरेसं नाहीये का विश्वास ठेवायला? तुम्ही ना उगाच चिंता करताय. एकदा इंद्रावर विश्वास ठेवून बघा, तो सगळं नीट करेल. तसं झालं तर बरंच होईल, पण तसं होताना दिसत नाहीये. रागाच्या भरात खूप मोठी गोष्ट स्टेकला लावतोय तो. हेच तर ना. तुम्ही सगळ्यात आधी ना स्वतःच्या मुलाविषयीच असं नकारात्मक बोलणं सोडून द्या. आणि तुम्ही आधी तुमच्या या आंधळ्या प्रेमाला आळा घाला. अहो, मी कंपनीच्या भवितव्याचा विचार करून बोलतोय. मार्केटमध्ये असे व्यवहार व्हायला लागले ना, सगळं ठप्प होऊन जाईल. नाव एका जागी असतं आणि पैसा एका जागी असतो. बेस्ट प्लॅन आहे हा जो तुम्ही आता सजेस्ट केलाय. आपण त्याच पद्धतीने पुढे जाऊया. शुअर सर. यात काही चेंजेस करायचे आहेत आपल्याला, पण ते आपण रिक्वायरमेंटनुसार करूयात पुढे. करेक्ट. आत्ताच आपल्याला काही डिसाईड करता येणार नाही. टार्गेट कम्प्लीट करण्याच्या विषयी प्रायोरिटी आहे हे मात्र तुम्ही विसरू नका. ऑब्व्हियसली सर, हीच आमची फर्स्ट प्रायोरिटी आहे. डोंट वरी. सुपर. आय एम क्वाइट इम्प्रेस्ड विथ युअर वर्क टिल नाव. थँक्यू सर. थँक्यू सो मच. या क्लायंटला सगळंच कसं पडतं इंद्राचं. अपोज करतच नाहीये. विक्रांत, आय होप तुला हे सगळं कळलंय. येस, आय हॅव अंडरस्टूड सो फार. गुड. ओके मिस्टर महाडिक, तुम्हाला सगळं माहितीच आहे. हो, आम्हाला सगळं माहिती आहे. तुमच्या सगळ्या रिक्वायरमेंट्स आम्हाला मिळालेल्या आहेत. त्यानुसार आम्ही एक मॉक शूट पण रेडी ठेवलंय. सगळं एकदम परफेक्टली डन आहे. ग्रेट. मला तुमच्या कामाची पद्धत आवडली. खूपच क्लॅरिटी आहे सगळ्यांना. थँक्यू सर. सो आता आपण हे डील डन समजूया. हे बघा, यातलं मला काही कळत नाही, त्यामुळे मी यावर न बोललेलंच बरं. पण
पण मी दुसरं काहीतरी बोलले तर ऐकून घ्याल का? नाही म्हणजे ऐकून घ्याच. तुम्हाला नेहमी वाटतं ना मला इतरांविषयी तळमळ वाटत नाही, इतर कोणाविषयी जसं प्रेम वाटत नाही. ते काय मध्येच? इतकी वर्ष तुम्ही बापाच्या काळजाने या तुमच्या कामगारांना जपत आलात, पण मी सुद्धा आईच्या मायेने त्यांना सांभाळलंच की. पण तुम्हाला कधी ते दिसलंच नाही आणि आता तेच दिसावं ना म्हणून मी काहीतरी करायचं ठरवलंय. कामगारांसाठी? हो. काय ठरवलंय? मी राणीचं लग्न लावून द्यायचं ठरवलंय. काय? हो, आणि या लग्नाचं सगळं काही मीच बघणार आहे. तुम्हीच म्हणता ना बुवांनी आयुष्यभर तुमची साथ दिली, मग आता त्यांच्या उतार वयात त्यांना मदत करायला काय हरकत आहे ना? नाही, करायला काहीच हरकत नाही, पण तुम्हाला राणीची मदत करायची. मला वाटलंच होतं तुमचा काही माझ्यावर विश्वास बसणारच नाही, म्हणूनच मी त्या राणीच्या आईवडिलांना भेटून आली. नाही म्हणजे थेटच नाही गेले भेटायला, मी आपली रस्त्यातनं जात होते तेव्हा ते दोघं अचानक मला समोर दिसले आणि बुवा तर अक्षरशः गाडीपाशी आले होते. म्हणून मी बाहेर उतरले, म्हणलं हा सगळा काय तमाशा चाललाय. तेव्हा मला कळलं त्या गावातले सगळे लोक त्या राणीच्या आईवडिलांना नको नको ते बोलत होते. काय तर म्हणे तुम्ही त्या मुलीच्या जीवावर जगताय, तुम्हाला तिचं लग्न लावून देता येत नाही, मग कशाला जन्माला घातलीत तिला, हे असं काहीतरी बोलत होते हो. आणि मला काही ते पटलं नाही. आणि आधी तुम्ही तिला तर मान्य आहे ना, मला मान्य आहे. याआधी मी पण ह्या सगळ्यांना खूप शिव्या शाप दिल्यात. त्या राणीचा आहे मी सतत दुस्वास करत आले, नको नको ते बोलले तिला, अगदी चोरीचा चाळ घेतलाय तिच्यावर. पण मी तरी काय करू, परिस्थितीच तशी होती तेव्हा. पण आता जेव्हा मी शांतपणे विचार केला ना तेव्हा मला कळलं माझी चूक झाली आणि त्या चुकीचं प्रायश्चित्त म्हणून समजा मला असं करावंसं वाटतंय. नाही म्हणजे मी काही कंपनीची मालकीण नाहीये ना जे तिला पगार वाढवून देईन किंवा एखादी चांगली पोस्ट देऊन तिचं प्रमोशन करीन. म्हणून म्हटलं तिचं लग्न लावून दिलं तर तिच्या घरच्यांनाही बरं वाटेल ना. ऐकून खरंच खूप बरं वाटलं, आनंद झाला. इतक्या वर्षांनी खरंच तुम्ही खूप चांगला निर्णय घेतलाय. पण एक विचारू? हो विचारा ना. राणी लग्न झाल्यावरती गाव सोडून निघून जाईल, तुमच्या डोक्याचा ताप जाईल, या विचारानं तर तुम्ही काही आपल्या आयुष्याचा समजा मनस्ताप संपून जाऊ दे, समजा दुःख समजा तरच संपून जाऊ दे. चला तुम्ही. अगं सुरक्या, अगं माझं ऐक तरी एकदा. अगं आपण मेलो तर आपली राणी पोरकी होईल ग. होऊ द्या, काय व्हायचंय ते होऊ द्या. तिला जर तिच्या सुखाची फिकीर नाही तर आपण कशाला करायची? तिकडं बघितलं का, ते काय जीव देते का काय? हो बुवा, काय करताय? मागं मागं. आवाज सुराजीत आहे, खोळ्यावानी करू नका, खाली या. नाही येणार, नाही उतरणार मी खाली. मला माझ्या राणीच्या भविष्यातली अडचण म्हणून नाही जगायचं. मी नाही माझ्या राणीचं आयुष्य खराब करणार. हो तुम्ही चला. हाच प्रॉब्लेम आहे तुमचा. तुम्हाला ना मी कपटी मनाची वाटते, हेच ओळखलेत का तुम्ही मला? नाही तसं असेल ना तर स्पष्ट सांगा. मी आत्ता जाऊन सांगते त्या राणीच्या आईवडिलांना की बाबा तुमच्या मुलीचं लग्न लावून देणं काही आम्हाला जमणार नाही, कारण माझ्या नवऱ्याचा माझ्यावर काही विश्वासच नाहीये. अहो गंमत केली मी तुमची, असं काय करताय? ही अशी नको तेवेळेस गंमत सुचते का तुम्हाला? म्हणजे मी मनापासून काहीतरी करण्याचा प्रयत्न करतेय, मला माझी चूक कळलीये, मी त्यावर काहीतरी मार्ग काढतेय. मला पाठिंबा द्यायचा सोडून तुम्ही अशी गंमत करताय माझी. चुकलं माझं. काय तुमचा राणीवरचा राग इतका पराकोटीचा होता की आधी विश्वासच बसला नाही, पण आत्ताचा हा तुमचा राग बघून विश्वास बसतोय माझा. बोला
कसं आणि काय करायचं ठरवलंय तुम्ही? आता काय सगळं मी एकटीनेच करायचंय का? अहो मी राणीच्या लग्नाचा घाट घालतेय ना, मग त्यासाठी मला तुमच्याही मदतीची गरज आहे. तुम्ही मला साथ द्याल ना? चांगल्या गोष्टी करता मी नेहमीच साथ देतो. आणि गुणी मुलगी आहे, संस्कारी मुलगी आहे. आपण तिचं लग्न दिमागात साजरं करू. बरं आलोच मी. हो नक्की करू. अगदी दिमाग खात करू. एवढं दिमाग खात करू की आयुष्यभर तिच्या लक्षात राहिलं पाहिजे. कोणी यांच्या डोक्यामध्ये हे खूळ टाकलंय कुणाच ठाऊक. डोक्याला ताप करून ठेवलाय नुसता. अजून कसे आले नाही पण ते काही नाही. यावेळी काय झालं ना तरी मी तुमच्या नाटकांना बळी पडणार नाही. राणे राणे अगं चल तिकडे. बुवा आणि मावशी पाण्याच्या टाकीवर चढले ती जीव द्यायला. अरे काय नाही, मला घाबरवायला ना नाटकं करतायत नुसते. तू नको लक्ष दे. अगं खरंच चढले ती पाण्याच्या टाकीवर. परत वांगाळ काहीतरी घडल्यापेक्षा आत्ताच चल. अगं राणे खरंच जीव द्यायला चढले ती. चल की लवकर. काय? अगं ऐक की माझं सुरकेस. हो तुम्ही काय ऐका ना माझं. हे बघा आजपर्यंत मी तुम्हाला सगळ्या गोष्टीत साथ दिली, प्रत्येक गोष्टीत साथ दिली. आज या एका गोष्टीत मला साथ द्या तुम्ही. हो आपण आपलं आयुष्य संपून आपल्या राणीच्या आयुष्याची वाट मोकळी करून देऊ. चला तुम्ही ठेवा इथं. द्या म्हणलंय ना. ओ बुवा, अहो काय करताय? जीव देताय का काय? खाली या. चला मावशी बुवा काय करताय? खाली या. ओ बुवा ऐका आमचं. असं येडेवाणी करू नका. खाली या. चला लवकर. नाही, आपल्याला नवीन ॲग्रीमेंट करायला लागेल. आणि त्यासाठी आमची एक अट आहे. आम्हाला कॅम्पेनिंगसाठी प्रोजेक्टसाठीचा फेस हा ग्राउंड लेवलच्या वुमनचा हवा आहे. आम्हाला प्रॉडक्ट सोबत त्यांनाही प्रमोट करायचंय. तुमच्या फॅक्टरीमध्ये जी मुलगी होती ती आमचा फेस असेल. आमच्या मॅडमना त्यांनी खूप इम्प्रेस केलं होतं. कोणती मुलगी? सर ते राणीबद्दल बोलतायत. She really was good actually, and I couldn't understand the system very well because she explained everything, and she's a law student, so it really helped. सर यू मीन ती राणी? मे बी. ती कोण तिचं नाव आम्हाला माहित नाही. सर मी काय म्हणतो, आपण तिच्याऐवजी दुसरी कुठली तरी मुलगी घेऊया ना. म्हणजे ते बेटर राहील जास्त. नो वे. आम्हाला तीच मुलगी हवी, नाहीतर हे डील होणं थोडं कठीण आहे. तिचाच फेस कॅम्पेनिंगसाठी परफेक्ट आहे. तिचा फेस असेल तरच आपण पुढे बोलूया. आमच्या मॅडमची पण तीच मागणी आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की क्लॉससाठी तिचं असणं अत्यंत महत्वाचं आहे. सर ऍक्च्युली असं म्हणायचं होतं की
तुम्ही जी मुलगी सांगताय ना त्या तुमचा काही इश्यू आहे तिच्याबद्दल? नाही, इश्यू याच नाहीये सर, पण मी हे म्हणतोय की तुम्ही जी मुलगी सांगताय त्या मुलीला हे सगळं हँडल करायची अक्कलच नाहीये सर. हे सगळं तिला ट्रेन करून सांगता येईल. तुम्हाला वाटतंय तिला अक्कल नाही पण आम्हाला तसं अजिबात वाटत नाही. सो काय विचार आहे तुमचा? सर आय थिंक पॉसिबल आहे. वी कॅन मॅनेज दॅट सर. जरा सुद्धा विचार नाही केलात का तुम्ही? मी नाही जगू शकत तुमच्याशिवाय. का कळत नाही तुम्हाला? मला असं सोडून जाऊ नका. राणे, अगं आजपर्यंत आम्ही तुला काहीच देऊ शकलो नाही बघ. एक नवरा म्हणून तर नाकारता होतोच मी, पण आज बाप म्हणून पण नाकारता ठरलंय मी. अगं तुझ्यावर वजन बनून नाही जगायचं आम्हाला. आमच्यामुळेच लगीन करत नाहीस ना तू. तुझ्या आयुष्याची घडी बसून दिलास. अगं आम्हाला इथं नको झालंय ग. मग असं पोरकं करून जाणार आहात का मला? लग्न करावं हीच इच्छा आहे ना तुमची? मी लग्न करून जर तुम्हाला आनंद मिळणार असेल ना तर ठीक आहे, करते मी लग्न. खरंच माझे गुणाचे बाहेर. पण एक गोष्ट लक्षात ठेव, मी लग्न करते म्हणजे मी तुम्हा दोघांना सोडून जाणार आहे असं नाही. मी कायम तुमच्या सोबत राहणार आहे. मी तुम्हाला दोघांना सोडून कुठंच जाणार नाही. आम्ही कुठं नाही म्हणतोय बाळा. अगं आम्ही पण तुला एकटं सोडून नाही जाणार कुठं. तुझं सगळं सुखात व्हावं, तू सुखात नांदावी असा आमचा पण विचार आहे बघ. अगं तुझं भलं झालेलं बघायचंय ग आम्हाला, दुसरं काय बी नाही.